Welcome students. Today we are going to learn accounting problem 6. Rushali and Leela are equal partners in the business of partnership. Their balance sheet as on 31st March 2018 stood as under 31st March 2018 means 1st April 2018. Balance sheet provided here as a whole balance sheet. Liabilities and assets provided here as on 31st March 2018 into old balance sheet. They decided to admit Aparna on 1st April 2018 on the following terms. In this accounting problem, Ruchali and Leena, those are existing partners. They admitted into partnership Aparna as a new partner on 1st April 2018. There are 4 adjustments included in this accounting problem. Ratio of partners are equal. In this accounting problem, intimate, prepare profit and loss adjustment account, partners capital account and balance sheet of new firm. हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये लेजर पोस्टिंग करायचे. लेजर पोस्टिंग करत असताना जे ओल्ड बॅलन्स शीट आहे नेहमीप्रमाणे आपण काय करतो ब्लँक करतोय. जसं की हे सर्व तुमच्याकडे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलं आहे त्याप्रमाणे आपण ओल्ड बॅलन्स शीट ट्रान्सफर करूयात. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये सन्ड्री क्रेडिटर्स ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी रॉंगली 90,000 इनर कॉलमला आणि आउटर कॉलमला देखील 90,000 मेन्शन केले आहे. ही बुक मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक म्हणूयात फार तर. ॲक्च्युअलमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आउटर कॉलमला 90,000 असावेत या अपेक्षेने आपण हा अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे. इनर कॉलमचा जो बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी कन्सिडर करायचा नाही आहे. क्रेडिटरचा जो बॅलन्स आहे ₹90,000 तो आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कंटिन्यू करतो. क्रेडिटर्स 90,000. Number next, capitals Rushali and Leena transfer to credit balance as a opening balance by balance brought down. Rushali rupees 45,000 and Leena rupees 30,000. हे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत हे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 30,000 रिस्पेक्टिव्हली आपण ट्रान्सफर केली आहेत ॲज अ ओपनिंग बॅलन्स. नंबर नेक्स्ट बॅलन्स जनरल रिझर्व रुपीज 18,000. जनरल रिझर्व आपल्याला माहीत आहे याची एंट्री आपण पास करता. मात्र जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करण्यापूर्वी जनरल रिझर्व कुठल्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो नेहमी ओल्ड रेशो. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ओल्ड रेशो काय आहे इक्वल. म्हणून 18,000 जनरल रिझर्व हा 9,000 यामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे कोणामध्ये ओल्ड पार्टनर्समध्ये. मग याची एंट्री काय बनवता तुम्ही जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू जसं की याप्रमाणे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. ॲक्च्युली ओल्ड पार्टनर्स म्हणण्यापेक्षा डायरेक्टच आपण या ठिकाणी रुशाली अँड लीना म्हणूयात. रुशालीज कॅपिटल अकाउंट टू लीनाज कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. लीनाज कॅपिटल अकाउंट रुपीज सपोज इक्वल रेशो म्हणून 9,000 इकडे मेन्शन करायचे 18,000 याप्रमाणे जर्नल एंट्री पास होते जनरल रिझर्वची. मग एंट्री काय बदलली जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय जनरल रिझर्व अकाउंट. ठीक आहे 9,000 रेस्पेक्टिव्हली डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स याप्रमाणे. तर अशा पद्धतीने बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आपण ट्रान्सफर केली आहे. ॲसेट साईड आपण कंटिन्यू करतो आहे. कॅश इन बँक म्हटलं आहे. ठीक आहे कॅश इन बँक. आता कॅश इन बँक यासाठी आपल्याला काय करायचं आहे बँक अकाउंट ऑपरेट करायचं आहे ॲज अ वर्किंग नोट. ठीक आहे या ठिकाणी मी वर्किंग नोट म्हणून मेन्शन करतो आहे. जसं की मी बँक अकाउंट या साईडला कंटिन्यू करतो आहे वर्किंग नोट ॲज अ वर्किंग नोट या पद्धतीने. बँक अकाउंट त्या ठिकाणी बँक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स प्रोव्हाइड केला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट रुपीज 62,000 याप्रमाणे
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 62,000. नंबर नेक्स्ट आहे डेटर्स रुपीज 31,000. डेटर्सचा जो बॅलन्स आहे तो आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईड यामध्ये. डेटर्स रुपीज 31,000 यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून हा बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे इनर कॉलमला मेन्शन करायचं आहे. डेटर्स 31,000 इनर कॉलमला आपण नाही मेन्शन केली आहेत. त्यानंतर त्यातनं लेस केलं आहे RDD रुपीज 1,000. सपोज आपण यातनं जसा बॅलन्स आहे त्याप्रमाणेच मेन्शन करूयात लेस RDD रुपीज 1,000. रिमेनिंग बॅलन्स आपण इनरलाच मेन्शन करूयात रुपीज 30,000 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट बॅलन्स आपण कंटिन्यू करतो आहे की बिल्डिंग रुपीज 55,000. तर बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून बिल्डिंगचा जो बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी मेन्शन करतो आहे बिल्डिंग रुपीज 55,000. मग बिल्डिंगचा जो बॅलन्स 55,000 आहे तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंगचा बॅलन्स या ठिकाणी दिला आहे 55,000. तर तो बॅलन्स आपण इनर कॉलमला मेन्शन केला आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे बिल्स रिसिवेबल. ॲक्च्युली मशिनरी मेन्शन केलं 24,000. तर मशिनरीवरती देखील ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे मशिनरी 24,000 याप्रमाणे. मशिनरी 24,000. नेक्स्टचा बॅलन्स आहे बिल्स रिसिवेबल अमाऊंट आहे रुपीज 12,000. तर बिल्स रिसिवेबलच्या रिगार्डिंग ॲडजस्टमेंट आहे म्हणून बिल्स रिसिवेबलवरती ॲडजस्टमेंट आहे नंबर सेकंड. त्यामुळे तो बिल्स रिसिवेबलचा बॅलन्स आपण या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कंटिन्यू करणार नाही आहे. ठीक आहे करणार नाही आहे. नंबर नेक्स्ट आहे आता इथपर्यंतचे बॅलन्सेस आपण कंटिन्यू केली आहेत. तर नेक्स्ट काय आहे आपण बॅलन्स शीट ब्लँक झालं आहे. नेक्स्टचा बॅलन्स आहे किंवा नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे दे डिसाइडेड टू ॲडमिट अपर्णा ऑन 1 एप्रिल 2018. ठीक आहे या ठिकाणी 1 एप्रिल मेन्शन केले बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 याप्रमाणे तुम्हाला डेट मेन्शन करायची बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर पुढे मेन्शन केलं ॲडजस्ट नंबर फर्स्ट दी मशिनरी अँड बिल्डिंग बी डेप्रिसिएटेड बाय 10%. मशिनरी आणि बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं 10% म्हणून लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. 55,000वरती डेप्रिसिएशन आलं 10% 5,500 म्हणून 55,000 मायनस 5,500 अमाऊंट राहते 49,500. ठीक आहे तर 5,500 हे डेप्रिसिएशन चार्ज झालं. मग डेप्रिसिएशन चार्ज झालं म्हणून हा बिझनेसचा लॉस आहे. मग तो लॉस आपण रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिटला मेन्शन करतोय टू. आपण कशावरती चार्ज केलं डेप्रिसिएशन बिल्डिंगवरती टू बिल्डिंग अकाउंट अमाऊंट रुपीज 5,500 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. सपोज मशिनरीवरती देखील डेप्रिसिएशन चार्ज करायचं 10% म्हणून या ठिकाणी लेस करायचे मशिनरीमधनं लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10% पर ॲनम याप्रमाणे. मग 24,000वरती 10% पर ॲनम किती अमाऊंट येते 2,400. 24,000वरती 10% जसं की 24,000वरती 10% याप्रमाणे कॅल्क्युलेट होतो आहे. 240 मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू 2,400 या प्रकारचं तुम्हाला काय करायचं डेप्रिसिएशन चार्ज करायचं कशावरती मशिनरीवरती. मग 24,000 मायनस 2,400 राहतात 21,600 याप्रमाणे आउटला बॅलन्स ट्रान्सफर केला आहे पण. तर त्याचा सेकंड नंबर इफेक्ट मशिनरी देखील डिक्रीज झाली आहे. मशिनरीची व्हॅल्यू देखील डेप्रिसिएशनमुळे डिक्रीज झाली म्हणून हा बिझनेसचा काय असणार लॉस असेल. म्हणून या ठिकाणी मेन्शन करायचं टू मशिनरी अकाउंट रुपीज 2,400. ठीक आहे तर अशाप्रमाणे ॲडजस्ट नंबर फर्स्ट जे आहे त्यामधील हाफ इफेक्ट्स आपण हाफ ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिलेत. रिमेनिंग ॲडजस्टमेंट दिले रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स टू बी इन्क्रीज्ड बाय रुपीज 5,000. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स RDD इन्क्रीज झाला आहे म्हणजे त्या डेटर्समधून आपल्याला RDD ॲक्च्युअल काय करायचं त्यामध्ये लेस करायचं आहे. म्हणजे RDD इन्क्रीज झाला म्हणजे बिझनेसचा लॉस आहे. म्हणजे 5,000 RDD इन्क्रीज झाला म्हणजे आपण डेटर्समधनं 5,000 काय करायचे तर एक्स्ट्राचे लेस करायचे. लेस इन्क्रीज RDD. आता या ठिकाणी RDD इन्क्रीज झाला म्हणून आपल्याला डेटर्समध्ये ॲड नाही करायचं तर तो डेटर्समधनं लेस करायचा आहे. मग या ठिकाणी 5,000 तुम्ही काय करायचे लेस म्हणून या ठिकाणी अमाऊंट आउटरला ट्रान्सफर होईल रुपीज 25,000. आणि RDD तुमचा 5,000 इन्क्रीज झाला हा देखील तुमच्या बिझनेसचा लॉस आहे म्हणून ते म्हणायचे टू RDD अकाउंट रुपीज 5,000. नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर सेकंड. ॲडजस्ट नंबर फर्स्ट समजली आहे. ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये काय मेन्शन केलं होतं
डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट द रेट 10%, म्हणून त्याचा लेस फ्रॉम मशिनरी. डेबिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ॲज अ मशिनरी अकाउंट ₹2,400. बिल्डिंगवरती देखील 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं होतं, म्हणून बिल्डिंगमधनं देखील तुम्ही 10% डेप्रिसिएशन चार्ज केला. अमाऊंट 5,500 लेस केली, 55,000मधनं म्हणून आउटरला अमाऊंट ट्रान्सफर केली 49,500. त्याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण दिला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्डिंग अकाउंट ₹5,500 आणि इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ RDD बाय ₹5,000. मग तो बॅलन्स देखील आपण त्या डेटर्समधनं काय केला, लेस केला. इन्क्रीज RDD ₹1,500 म्हणून इन्क्रीज केला आहे तो बॅलन्स आपण 5,000 म्हणून 30,000 जो बॅलन्स होता त्यातनं 5,000 लेस केले म्हणून 25,000 डेटर्सला आउटर कॉलमला आपण ट्रान्सफर केलेत. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड बघूयात. बिल्स रिसिवेबल आर टेकन ओव्हर बाय वृषाली ॲट द डिस्काउंट ऑफ 10%. बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर बाय वृषाली ॲट डिस्काउंट ॲट द रेट 10%. वृषालीने बिल्स रिसिवेबल ही जी ॲसेट आहे ही टेकन केली आहे, घेतली आहे. म्हणजे ॲज अ फर्स्ट नंबर पार्टनर वृषाली टेकन ओव्हर अ बिल्स रिसिवेबल ॲट 10% डिस्काउंट. त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल ही जी ॲसेट आहे ही वृषालीने घेतली आहे 10% डिस्काउंटने. मग 10% डिस्काउंटने घेतली याचा अर्थ 10% डिस्काउंट कुणाला मिळाला, वृषालीला मिळाला. मात्र 10% डिस्काउंट हा कुणाचा लॉस झाला या ठिकाणी, पार्टनरशिप फर्मचा. म्हणून या ठिकाणी बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर बाय वृषाली ह्या कंडिशनची एंट्री आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, कंडिशन काय आहे, ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. ह्या कंडिशनची एंट्री काय पास होते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. मग याच एंट्रीप्रमाणे आपण एंट्री काय पास करणार या ठिकाणी, वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. म्हणून वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट या ठिकाणी एंट्री काय पास होईल, याची कंडिशन काय, बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर बाय वृषाली म्हणून एंट्री काय पास होणार त्या ठिकाणी, वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट अमाऊंट ₹10% डिस्काउंटने. आता बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती होती दिलेली अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये, ₹12,000. आता 12,000 जर तुमच्या बिल्स रिसिवेबलची जर व्हॅल्यू दिली त्यावरती जर 10% जर डिस्काउंट कॅल्क्युलेट केला तर तो त्या ठिकाणी किती होतं, ₹1,200. मग 1,200 त्या ठिकाणी लेस करायचे 12,000मधनं. मग बिल्स रिसिवेबल अकाउंट ॲक्च्युअली बिल्स वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट रुपीज. मग 12,000 मायनस 1,200 अमाऊंट राहते ₹10,800. याप्रमाणे 10,800. मग हा 10,800 एंट्री काय बदल, वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल म्हणून वृषालीज कॅपिटल अकाउंटचे डेबिट साईडला मेन्शन करायचे टू बिल्स रिसिवेबल अकाउंट अमाऊंट रुपीज. वृषालीच्या कॉलममध्ये अमाऊंट मेन्शन करायची ₹10,800 याप्रमाणे. ठीक आहे, दोन पार्टनरच्या कॉलममध्ये डॅश मेन्शन करायची आहे. मग या ठिकाणी 1,200 बिल्स रिसिवेबलची ॲक्च्युअल व्हॅल्यू होती 12,000. 10% डिस्काउंटने बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर बाय वृषाली म्हणून 1,200 हा बिझनेसचा काय तुमचा लॉस आहे. मग तो लॉस आपण इंडिकेट करतो आहोत प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल अकाउंट ₹1,200 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट ₹1,200 याप्रमाणे तुम्हाला इफेक्ट द्यायचे आहे. ठीक आहे, तर ॲडजस्टमेंट नंबर सेकंड तुम्हाला समजले की बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर बाय पार्टनर टेकन ओव्हर बाय वृषाली. मग देअर फॉर वी पास जर्नल एंट्री ॲज अ वृषालीज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹10,800 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट ₹10,800. दॅट आफ्टर we transfer the effect of that entry into partners capital account as a debited to partners capital account as a bills receivable account ₹10,800 mention into वृषालीज अमाऊंट कॉलम. ठीक आहे, रुपीज कॉलम. ॲडजस्टमेंट नंबर थर्ड कंटिन्यू करतोय आपण. अपर्णा शाल ब्रिंग ₹60,000 ॲज कॅपिटल फॉर हर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. 1/4 शेअरने त्या ठिकाणी 60,000चं कॅपिटल त्या ठिकाणी अपर्णाने आणलं. अपर्णा इज अ न्यू पार्टनर. मग त्या ठिकाणी एंट्री काय पास करणार आपण, ॲक्च्युअली तुमच्याकडे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काय होतं, कॅश इन बँक होतं म्हणून आपण बँक अकाउंट ऑपरेट केला. मग या ठिकाणी अपर्णा ब्रिंग ही शेअर ऑफ कॅपिटल ₹60,000. अपर्णाने तिचा कॅपिटलचा शेअर म्हणून किती ₹60,000 त्या ठिकाणी बिझनेसमध्ये आणली आहेत म्हणून आपण एंट्री काय पास करतो त्याची बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज या ठिकाणी मेन्शन करायचे टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट.
60,000 याप्रमाणे. एंट्री काय पास केली, सपोज तुम्ही बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट ₹60,000 60,000 याप्रमाणे ही तुमची एंट्री पास केली होती. मी बँक अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट म्हणून बँक अकाउंट डेबिटला टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट ₹60,000 आणि याचा सेकंड नंबर द्यायचा अपर्णाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जसं की या ठिकाणी अपर्णाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे बाय बँक अकाउंट अमाऊंट ₹60,000 ट्रान्सफर इंटू अपर्णाज कॅश कॉलम, अपर्णाज अमाऊंट कॉलम याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे, नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर थर्ड समजली आहे. ॲडजस्टमेंट नंबर फोर्थ, द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड in proportion in the new profit sharing ratio by opening current account of the partners. या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल ॲडजस्ट करायचे. कशामध्ये ॲडजस्ट करायला सांगितलं आहे, कॅपिटल ॲडजस्टेड म्हटलं या ठिकाणी. सपोज कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन प्रपोर्शन इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट ऑफ द पार्टनर्स. पार्टनरचं करंट अकाउंट ओपन करून तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲडजस्ट करायचं म्हटलं तर तुम्हाला काय लागेल, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. म्हणून आता वर्किंग नोटमध्ये आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो जर म्हटलं, ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. ठीक आहे, याप्रमाणे. आता कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो जर दिला असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं. आणि कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशोचं इक्वेशन काय आहे, ओल्ड रेशो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो इज इक्वल टू सपोज ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. ठीक आहे, याप्रमाणे. आता बॅलन्स ऑफ 1 काय दिलं यामध्ये, आता ओल्ड रेशो काय दिलं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. ओल्ड रेशो कसा आहे तुमचा, इक्वल आहे. मग या ठिकाणी कोण पार्टनर आहे, वृषाली, लीना अँड अपर्णा यांचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, बरोबर आहे. मग इक्वेशन काय आहे, ओल्ड रेशो मल्टिप्लाय बॅलन्स ऑफ 1. आता बॅलन्स ऑफ काय आहे, न्यू पार्टनर शेअर किती आहे, 1/4. म्हणून त्याचा बॅलन्स ऑफ 1 काय होईल तुमचा, 3/4. 3/4 कसा होईल, 1 - 1/4. म्हणून त्या ठिकाणी 3/4 हा तुमचा बॅलन्स ऑफ 1 असेल. आणि त्या ठिकाणी ओल्ड रेशो तुमचा कसा आहे, इक्वल. ओल्ड रेशो इक्वल आहे म्हणून त्या ठिकाणी वृषालीचा शेअर कसा असेल, 1/2. इथे लीलाचा शेअर कसा असेल, 1/2. ठीक आहे, आणि अपर्णाचा शेअर काय असेल, 1/4 आणला. ठीक आहे, याप्रमाणे. मग याला आपण मल्टिप्लिकेशन कशाने करायचे, बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 काय तुमचा, 3/4 मी म्हटल्याप्रमाणे 3/4. मग या ठिकाणी इथे देखील 3/4. मग 1 × 3 इज इक्वल टू 3. ठीक आहे, याप्रमाणे. आणि 2 × 4 इज इक्वल टू 8. 3/8 हा झाला आहे हा झाला वृषालीचा न्यू रेशो. लीनाचा न्यू रेशो काय असेल, 1 × 3 इज इक्वल टू 3. ठीक आहे, आणि 2 × 4 इज इक्वल टू 8 हा झाला लीनाचा न्यू रेशो. आता या ठिकाणी छेद इथे किती आला तुमचा, 8. इथं आला 8. इथे देखील किती यायला पाहिजे, छेद 8 यायला पाहिजे, बरोबर. याप्रमाणे इथे देखील छेद 8 यायला पाहिजे. मग 4ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2ने. मग या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय जर केलं, छेदस्थानी जर 2 लिहिले तर अंशस्थानी देखील 2 लिहायचे आहेत याप्रमाणे. म्हणून 1 × 2 इज इक्वल टू 2 आणि 4 × 2 इज इक्वल टू 8. याप्रमाणे 3/8 न्यू रेशो काय बनेल तुमचा, 3/8 अँड 2/8 याप्रमाणे तुमचा न्यू रेशो बनेल. मग तिन्ही छेद समान आहेत म्हणून तुमचा रेशो काय बनेल तुमचा, 3:2 हा काय असेल तुमचा न्यू रेशो. ठीक आहे, मग 3:2 हा तुमचा काय मिळाला, न्यू रेशो. आता 3:2 मध्ये आपण न्यू रेशो काय करतोय, कॅल्क्युलेट करतोय. काय न्यू रेशो मिळाला तुम्हाला, 3:2 याप्रमाणे. ठीक आहे, आता 3:2 मध्ये 3:2 मध्ये काय करायचं तुम्हाला, कॅपिटल ॲडजस्ट करायचं. पॉज. तर ठीक आहे, यामध्ये न्यू पार्टनरने जे काय टोटल कॅपिटल आणलं आहे 1/4ने, बरोबर आहे. पार्टनरने 1/4ने, ॲक्च्युली अपर्णाने 1/4 शेअरने 60,000 कॅपिटल इंट्रोड्यूस केलं, बिझनेसमध्ये आणलं. तर आपल्याला लक्षात घ्यायचं टोटल फर्मचं कॅपिटल किती असेल, तर त्या ठिकाणी टोटल फर्मचं कॅपिटल किती असेल, 60,000 मल्टिप्लाय 4/1 म्हणूयात. तर 4/1 आपल्याला जर
न्यू पार्टनरने 60,000 जर कॅपिटल 1/4 शेअरने जर आणला असेल तर 60,000 मल्टिप्लाय 4/1 जर म्हटलं 1/4 ऐवजी 4/1 जर म्हटलं तर आपल्याला टोटल फर्मचं कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. तर टोटल फर्मचं कॅपिटल किती मिळेल तुमचं? सपोज 60,000 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 2,40,000. हे 2,40,000 तुमचं टोटल फर्मचं कॅपिटल समजायचं आहे आणि 2,40,000 हे तुम्हाला न्यू रेशोमध्ये डिव्हाइड करायचं आहे आणि हेच कॅपिटल तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. समजलं आहे? म्हणून न्यू पार्टनरने 60,000 1/4 शेअरने कॅपिटल बिझनेसमध्ये आणलं आणि 60,000 मल्टिप्लाय 4/1 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपलं टोटल फर्मचं कॅपिटल किती आहे हे कॅल्क्युलेट होतं. ते मिळालं 2,40,000. म्हणजे आपल्याला कॅपिटल किती ॲडजस्ट करायचं आहे? रुपीज 2,40,000. मग 2,40,000 जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं कॅपिटल तर मग कोणामध्ये 2,40,000 ॲडजस्ट करायचे? 3 पार्टनर्समध्ये. मग रेशो काय बनला आपला? न्यू रेशो काय आपला? सपोज 3:2 सपोज याप्रमाणे हा तुमचा न्यू रेशो. याच्यात तुम्हाला हे 2,40,000 कॅपिटल ॲडजस्ट करायचं. मग आता ठिकाणी आपण बघूयात रुशाली म्हणूयात, लीना म्हणूयात किंवा इथे असेल अपर्णा, यांचं कॅपिटल आपण ॲडजस्ट करतोय. ठीक आहे. 2,40,000 मल्टिप्लाय 3 डिवायडेड बाय सर्वांचे टोटल किती येते? 8. इथे देखील 2,40,000 मल्टिप्लाय 3 डिवायडेड बाय 8. इथे देखील 2,40,000 मल्टिप्लाय 2 डिवायडेड बाय 8 याप्रमाणे. याचं कॅल्क्युलेशन काय मिळेल तुम्हाला? सपोज त्या ठिकाणी 8 ones किंवा 8,324 बरोबर आहे. मग त्या ठिकाणी 8,324 म्हणून व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 30,000. 30,000 मल्टिप्लाय किती? 30,000 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू किती? 90,000. आता इथे देखील तेच असेल. 2,40,000 डिवायडेड बाय 8 जर म्हटलं तर या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 30,000 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू किती मिळेल? 90,000 याप्रमाणे. आणि नंबर नेक्स्ट आहे इथे देखील काय असेल तुमचं? 30,000. 2,40,000 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 30,000. 30,000 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू किती? 60,000. ठीक आहे. या सर्वांची जर आपण टोटल कॅल्क्युलेट केली तर ती किती मिळालं आपल्याला? 2,40,000. ठीक आहे. याप्रमाणे तुम्हाला कॅपिटल ॲडजस्ट करायचं. मग कॅपिटल ॲडजस्ट करताना किती मिळाले आपल्याला? कॅपिटल ॲडजस्ट करताना आपण कुठे लिहितो? नेहमी बॅलन्स शीटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल ॲडजस्ट करताना टू बॅलन्स कॅरीड डाऊन. इथे कॅपिटल आपण ॲडजस्ट केलं. सपोज ऋषालीचं कॅपिटल किती मिळालं? प्लीज 90,000. ठीक आहे. लिहिण्याचं कॅपिटल मिळालं तुम्हाला 90,000 आणि अपर्णाचं कॅपिटल तुम्हाला मिळालं 60,000. याप्रमाणे तुम्ही कॅपिटल ॲडजस्ट केलं आहे 3:2 यामध्ये. हेच कॅपिटल आपण काय करायचं? बॅलन्स शीटच्या डेबिट साईडला कंटिन्यू करायचं. कॅपिटल्स सपोज रुशाली, लीना अँड अपर्णा. रुशाली रुपीज 90,000, लीना रुपीज 90,000, अपर्णा रुपीज 60,000. टोटल कॅपिटल ट्रान्सफर टू रुपीज 2,40,000. ठीक आहे. हे कॅपिटल तुम्हाला कशात ॲडजस्ट करायला सांगितलं आहे? करंट अकाउंटमध्ये. आता करंट अकाउंट ऑपरेट करायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो बॅलन्स आहे तो फाइंड आउट करायचा की कशामध्ये किती बॅलन्स यामध्ये रिमेनिंग राहतो आहे. ठीक आहे. आता आपण या पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम मधील ज्या अकाउंटिंग ॲडजस्टमेंट्स आहेत त्या सर्वांचे इफेक्ट्स आपण दिलेत. पुढे काय मेन्शन केलं? प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म हे आपण कॅल्क्युलेट करतोय. तर सुरुवातीला आपल्याला रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टॅली करायचे. तर मग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट टॅली करत असताना या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर किती येते? या ठिकाणी 4 बॅलन्सेस आहेत. त्या 4 बॅलन्सेसची जर आपण बॅलन्सिंग फिगर जर कॅल्क्युलेट केली 5,500 2,400 प्लस 5,000 प्लस 1,200 याची टोटल अमाऊंट मिळते. सपोज 10,500 12,900 13,000 आणि 14,100. सपोज 14,100 ही असेल बॅलन्सिंग फिगर. 14,100 ही डेबिटचीच फक्त बॅलन्सिंग फिगर आली आहे. आता क्रेडिटला काहीच नाही आहे म्हणून या ठिकाणी आपण क्रेडिटला काय मेन्शन करणार? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण इथे काय झाला आहे? हा झाला रिव्हॅल्युएशन लॉस. हा काय झाला तुमचा? रिव्हॅल्युएशन लॉस झाला आहे. मग रिव्हॅल्युएशन लॉस आपण कुठे ट्रान्सफर करतो? नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. सपोज याप्रमाणे हा काय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट या ठिकाणी काय इंडिकेट करतं आहे? लॉस. मग लॉसची एंट्री काय पास केली? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 2. आता या ठिकाणी जे पार्टनर्स आहेत ऋषाली, सपोज ऋषाली अँड लीना याप्रमाणे. मग लॉस किती झालं तुमचा? 14,100 याप्रमाणे.
मग ही पार्टनरचा ओल्ड रेशो काय आहे इक्वल. मग 14,000ला तुम्हाला 14,100ला तुम्हाला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं 7,050 या प्रमाणात. ठीक आहे. हा झाला तुमचा रिव्हॅल्युएशन लॉस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचे डेबिटचे बॅलन्सिंग फिगर होती 14,100. यालाच आपण एक्सपेन्सेस म्हणूयात. इकडे काहीच नव्हतं, इन्कम कुठलाच नव्हता, म्हणून तुमचा रिव्हॅल्युएशन लॉस या ठिकाणी इंडिकेट झाला 14,100चा. ओल्ड पार्टनर या ठिकाणी आहे, त्यांचा रेशो कसा होता, ओल्ड रेशो इक्वल होता, म्हणून 14,100 हा लॉस दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केला. याप्रमाणे एंट्री काय बात झाली तुमची, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या घेतलं म्हटलं तुम्ही बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याचा सेकंड अपेक्ट द्यायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 2 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ₹7,050 7,050. आता तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आलेला आहात. ठीक आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आलेला आहात तर आपण सुरुवातीला अपर्णाचं जे काय कॅपिटल अकाउंट बॅलन्स आहे तो आपण टॅली करूयात. याप्रमाणे अपर्णाज कॅपिटल बॅलन्स जो असेल तो नील असेल. इथे 60,000 मेन्शन केलं आहे, इथे देखील 60,000, इकडे देखील 60,000 कंटिन्यू करतो आपण. ठीक आहे. त्यातला कुठलाही बॅलन्स इंडिकेट होत नाही आहे. याप्रमाणे त्यानंतर आपण आता सेकंड नंबरचं काय पार्टनर आहे, मिडल पार्टनर आहे लीना. लीनाचा जो बॅलन्स आहे डेबिटचा बॅलन्स, डेबिटची बॅलन्स सिम्पल एक्स्ट्रा दिसते की क्रेडिटची, ऑब्वियसली डेबिटची. त्या ठिकाणी 90,000 प्लस 7,050 97,050 हा तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स इंडिकेट होतो. तो बॅलन्सिंग फिगर म्हणून तुम्हाला बोथ ऑफ साईड्स कंटिन्यू करायचं आहे 97,050. ठीक आहे. मग 97,050 या ठिकाणी लीनाचा कुठला बॅलन्स इंडिकेट होतो, डेबिट. मग डेबिट बॅलन्स इंडिकेट होतो, मग क्रेडिट बॅलन्स त्यातनं मायनस होणार. मग 97,050 मायनस 39,000 30,000 प्लस 9,000. मग रिमेनिंग बॅलन्स या ठिकाणी राहतो आहे ₹58,050 याप्रमाणे. म्हणजे 97,050 मायनस 39,000 रिमेनिंग बॅलन्स दिसतोय 58,050 याप्रमाणे. त्याचप्रमाणे आपण लास्टचा बॅलन्स या ठिकाणी बघूयात की ऋषालीचा आपण जर बॅलन्स बघितला, डेबिटचा बॅलन्स एक्सेस दिसतोय की क्रेडिटचा, ऑब्वियसली डेबिटचा. तर या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर मिळत या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आपण. तर डेबिटची बॅलन्स फिगर किती आहे, सपोज 90,000 प्लस 10,000 1,08,000 1,08,000 प्लस 7,050 मग 1,07,850 बरोबर आहे. 1,07,850 ही असेल तुमची बॅलन्सिंग फिगर 1,07,850. मग 1,07,850 मायनस 45,000 प्लस 9,000 टोटल 54,000. मग 1,07,850 मायनस 54,000 रिमेनिंग बॅलन्स आहे ₹53,850 53,850. आता या ज्या दोन अमाऊंट मिळाल्या आहेत तुम्हाला, या दोन अमाऊंट तुम्हाला कशामध्ये ॲडजस्ट करायच्या आहेत, पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये. या ठिकाणी म्हणायचे बाय करंट अकाउंट, बाय करंट अकाउंट याप्रमाणे. मग हे तुम्ही करंट अकाउंटमध्ये कॅपिटल ॲडजस्ट केलं बरोबर आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा रिमेनिंग बॅलन्स कशात ॲडजस्ट केला तुम्ही, करंट अकाउंटमध्ये. या पद्धतीने मग या ठिकाणी ऋषाली आणि लीना यांनी कुठला बॅलन्स इंडिकेट केला, डेबिट. करंट अकाउंटने कुठला बॅलन्स इंडिकेट केला, डेबिट. का तर डेबिटची बॅलन्सिंग फिगर ऋषालीची ही 1,07,850 एक्सिस होती, लीनाची डेबिट बॅलन्सिंग फिगर 97,050 एक्सिस होती. म्हणून या ठिकाणी डेबिट बॅलन्स इंडिकेट झाला. हा बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करंट अकाउंट. याप्रमाणे ऋषाली अँड लीना याप्रमाणे आपण बॅलन्स ट्रान्सफर करतो. जसं की 53,850 अँड 58,050 आउटला आपण ट्रान्सफर करतो अमाऊंट रुपीज ₹1,11,900 ही असेल तुमची बॅलन्सिंग फिगर. ॲक्च्युली ही असेल त्याची आउटरची बॅलन्सिंग फिगर. त्यानंतर तुम्हाला यामध्ये करंट अकाउंट काय करायचं होतं, टॅली करायचं होतं. त्यानंतर जे बँक अकाउंट आहे ते देखील आपण टॅली करतोय. याप्रमाणे डेबिट बॅलन्सिंग फिगर आली किती, 1,22,000. मग क्रेडिटला काहीच नाही आहे म्हणून ते मेन्शन करायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,22,000 याप्रमाणे. तर अशामध्ये बँक अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन केलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर हा जो बँक अकाउंटचा बॅलन्स इंडिकेट झाला डेबिट, म्हणून बँक अकाउंटचा बॅलन्स आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो ₹1,22,000. ठीक आहे याप्रमाणे. तर या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर तुम्हाला मेन्शन करायची आहे
रिमेनिंग आता या पद्धतीने तुम्ही बँक अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर केला तर लास्टचा बॅलन्सिंग जो बॅलन्सिंग फिगर असेल बॅलन्स शीटची ती असेल किती रुपीज 3,30,000 इथे देखील असेल इथे देखील 3,30,000 ही बॅलन्सिंग फिगर तुमची कॅल्क्युलेट तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीने सर्व बॅलन्सेस आपण या बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केली होती आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे ते आपण ॲडजस्ट केलं कशामध्ये करंट अकाउंटमध्ये. तर हा अकाउंटिंग प्रॉब्लेम वर्किंग नोटच्या माध्यमातून तुम्हाला समजला असेल. ठीक थँक्यू.